नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या ह्या आजच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. मी तेजस देवधर. मी बाय प्रोफेशन लाईट डिझायनर आहे. सो माझं बोलण्यात जर काही तुम्हाला थोडीशी चूक वाटली तर मी त्याबद्दल तुम्हाला आधीच सॉरी म्हणून ठेवतोय. मी कुठलाही मुलाखतकार किंवा दररोज स्क्रीनवर येऊन बोलणारा असा व्यक्ती नाहीये. सो आजच्या बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या सेशनचा विषय आहे फिल्म एक्झिक्युशन प्रोसेस. एखादी फिल्म कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली जाते, आणि त्याच्यासाठी आज दोन दिग्गज आपल्या इंडस्ट्रीतले दोन लोक आलेले आहेत, जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून पण काम करत आहेत आणि प्रोड्युसर म्हणून पण काम करत आहेत. सो आज आपण स्पेसिफिकली एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ह्या सब्जेक्ट वरती बोलणार आहोत. त्यासाठी रणजित गुगळे आणि संजय डावरा, तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच तेजस. सगळ्यांना नमस्कार. व्हेरी वॉर्म वेलकम. ग्रेट. मला असं वाटतं की आपण आपल्या सेशनची सुरुवात तुमच्या दोघांच्या इंट्रोडक्शन पासून करावी. तर रणजित दादा, तू थोडक्यात तुझी इंट्रोडक्शन सांगू शकशील का? मी 2006 पासून फिल्म प्रोडक्शन मध्ये काम करतोय आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून. आणि काही सिनेमे, त्यात अंदाजे 15 ते 20 सिनेमे एक्झिक्यूट केलेले आहेत. तर असं काम अजून चालू आहे. आणि आताही 2 फिल्म्स पोस्ट मध्ये, कोणती प्री मध्ये, अशा गोष्टी चालू आहेत. ओके. संजय दादा. मी रणजित दोघं सारखंच काम करतो. मी 2003-2004 ला हिंदी सिनेमांसाठी लोकल लाईन प्रोडक्शन, लोकेशन मॅनेजर किंवा लोकेशन मॅनेजमेंट, प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम सुरू केलं. 2008-09 पर्यंत मी हिंदी सिनेमे करत होतो. त्यानंतर हरिश्चंद्रची फॅक्टरी हा सिनेमा परेश मोकाशी माझा मित्र त्याचा आला आणि तो मला म्हणाला की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून मराठी सिनेमा करशील का. मग मी मराठी मध्ये आलो आणि त्यानंतर आतापर्यंत मराठी हिंदी असं दोन्ही प्रकारचं काम करतोय. आणि आत्ताच मागच्या वर्षी ऍज अ इंडिपेंडंट प्रोड्युसर म्हणून माझा पहिला सिनेमा तयार झाला, ज्याचं नाव मनाचे श्लोक. बाकी आपण जसं बोलत जाऊ तसं येईलच. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या दोघांसाठी. तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रोड्युसर म्हणून पण इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात. सो आपल्या सेशनला सुरुवात करण्यासाठीचा पहिला प्रश्न असा आहे की जो एकदम बेसिक आहे पण खूप महत्वाचा आहे, की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर या नावामध्ये प्रोड्युसर असल्याने मला तुम्हाला असं विचारायचंय की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हे नॉर्मल लोकांना तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे आम्हाला असं वाटतं त्याच्यात प्रोड्युसर आल्याने तुम्ही 1 कोटी रुपये लावणारे कोणीतरी आहात. तर तसं असतं का? रणजित सांगेल. नाही, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा इन्व्हेस्ट करत नाही. जे कोणी इन्व्हेस्ट करतं त्याला तुम्ही इन्व्हेस्टर म्हणू शकता और प्रोड्युसर म्हणू शकता. टू बी व्हेरी फ्रँक, प्रोड्युसर म्हणजेच पैसे टाकणारा असंही होत नाही. त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे. पण प्रोड्युसर म्हणता येईल आपल्याला तो पैशाची जबाबदारी घेतो, त्याचं जे काही भलं होईल नाही होणार या सगळ्या गोष्टीचं. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा पूर्णपणे ते एक्झिक्युशन पार्ट पाहतो सिनेमाचा. कुणीतरी प्रोड्युसर असतो, त्याने आणि दिग्दर्शकाने मिळून ते आवडलेल्या कथेवर ठरवलं असतं की आपण हा सिनेमा करूया, ह्या व्हिजनने करूया. आणि ते ठरलं, ह्या दोघांचं ठरलं की, आणि लेखक ऑब्व्हियसली, हे ठरलं की पुढचा जो माणूस जॉईन होतो तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो, जो पूर्ण एक्झिक्युशन मध्ये दिग्दर्शकाबरोबर काम करतो. आणि त्याचं मेनली दिग्दर्शक आणि प्रोड्युसर ह्या दोघांबरोबर काम चालू असतं. आणि तो मधला दुवा अनेक वेळा दुवा म्हणून काम करतो. हे अगदी वरच्या वर सांगायचं झालं तर तो बऱ्यापैकी मॅनेजरियल गोष्टींचा भाग बघतो. अर्थात काही प्रमाणात, काही नाही, म्हणजे सिनेमाचं नॉलेज लागतंच, त्याशिवाय तुम्ही ते करू शकणार नाही, त्यामुळे ते आलंच. पण ओव्हरऑल मॅनेजरियल पार्ट पूर्ण पाहणे आणि बजेटिंगचा पार्ट पाहणे हे ते तो बघ. यात अजून भर संजय टाकू शकेल. मला असं वाटतं की रणजित जे म्हणाला त्याच्या पुढे जाऊन की थोडक्यात सांगायचं तर एकदा प्रोडक्शन उभं राहिलं
प्रोड्युसरनं आणि डायरेक्टरनं आणि रायटरनं ठरवलं की हा सिनेमा आपल्याला करायचा आहे. तिथून सगळा जो गाडा आहे तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरच्या हातात दिला जातो आणि मग त्याला क्रिएटिव्ह आणि एक्झिक्युशन या दोन्ही फ्रंटवर सगळ्या गोष्टींचा एक प्लॅन करावा लागतो. मग त्याचा तो एक चार्ट करतो, त्याचा तो पूर्ण शेड्यूल करतो आणि त्या सिनेमाचं एकदा बजेट पूर्ण झालं, तयार झालं की त्या बजेटमध्ये डिरेक्टरला अपेक्षित असलेली फिल्म, लेखकाला जी व्हिज्युअलाइज झालेली ती फिल्म आणि प्रोड्युसरला ज्या पैशात ती फिल्म करायची आहे, ही संपूर्ण गाडी पहिल्या दिवसापासून 8 महिने, 10 महिने, 12 महिने, 15 महिने जी काही प्रोसेस चालेल फिल्म मेकिंगची, तोपर्यंत त्याला ती घेऊन जावी लागते आणि त्या सगळ्यांचा तो सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट असतो, क्रिएटिव्ह टीम मध्ये सुद्धा आणि प्रोडक्शन टीम मध्ये सुद्धा. ओके, तर तुम्ही दोघांनी खूप थोडक्यात छान पद्धतीने एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ही कॉन्सेप्ट सांगितलेली आहे. मला त्याच्यात अजून थोडंसं खोलात शिरावंसं वाटतं आणि त्याच्याशीच रिलेटेड आत्ताच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनशी रिलेटेड विचारायला वाटतं की ओके, तुम्ही ईपी आहात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहात, तर तुम्ही एक्झॅक्टली काय काय काम करता, म्हणजे थोडक्यात काही सांगू शकाल की ह्या गोष्टीपासून ह्या गोष्टीपर्यंत असं एक्झॅक्ट काय काम असतं, कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे असतात? मी जसं म्हणालो की हा सिंगल कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. कुठल्याही सिनेमाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा सिंगल कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. एकदा ठरलं की हा सिनेमा करायचा ही गोष्ट आहे आणि हा डायरेक्टर असणार आहे. कधी कधी असं होतं की डायरेक्टर सुद्धा नंतर येतो, प्रोड्युसर एक कन्सेप्ट डेव्हलप करतो किंवा कुठला तरी डायरेक्टर प्रोड्युसर बरोबर एक कन्सेप्ट डेव्हलप करतो आणि रायटिंग पासून प्रोसेस सुरू होते आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर बोर्डवर येतो. कारण एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला त्या संपूर्ण सिनेमाचं फायनान्शियल स्ट्रक्चर तयार करायचं असतं, त्यामुळे स्क्रिप्ट लेवल पासून त्याला इन्व्हॉल्व्ह केलं जातं. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, एकदा ठरलं की तुमची ही गोष्ट आहे, हा डायरेक्टर आहे, हे प्रोडक्शन हाऊस आहे, त्यानंतर त्या स्क्रिप्टचं जी गोष्ट होणार आहे त्याचे टप्पे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पाडतो आणि त्या टप्प्यानुसार हा सिनेमा किती दिवसांचा शूटिंग मध्ये असेल, किती दिवसांचं प्री प्रोडक्शन असेल, किती दिवस पोस्टला लागतील, याचं एक संपूर्ण शेड्यूल मांडतो. त्यानुसार त्या टप्प्यांचं वर्गीकरण करून त्याचं वेगवेगळं बजेट करतो. त्याच्यानंतर जे लोक या सिनेमा प्रक्रियेमध्ये येतात त्या सगळ्यांना जोडण्यासाठी हा परत एक सिंगल कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. मग सिनेमॅटोग्राफर, एडिटर, साऊंड डिझायनर, आर्ट डिरेक्टर, शूटिंगच्या काळात डेली वेजेसवर काम करणारे लोक, इक्विपमेंट, पोस्ट प्रोडक्शन मध्ये काम करणारे स्टुडिओज, ग्राफिक, लॅबोरेटरी, ते सेन्सॉर पर्यंत याचे टप्पे पाडत पाडत त्याचं विशिष्ट बजेट करत त्याचं संपूर्ण एक बजेट तयार करतो आणि त्या बजेटनुसार आणि केलेल्या शेड्यूलनुसार 8 महिने, 10 महिने, 12 महिने, 16 महिन्यानुसार एका एका टप्प्यात जे जे लोक येतील त्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करून ती गाडी पुढे नेण्याचं महत्वाचं काम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स असतं. ओके, रणजित दादा तुला ऍड करायचंय काही याच्यात? अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर फिल्म बनवणं ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. अर्थात तो एक मोठा व्यवसाय, कारण त्यात खूप प्रमाणात पैसे लागतात. तर ते जे कोणी HODs येतात, डिरेक्टर येतो, रायटर येतो, कॅमेरामन येतो, कॉस्ट्युम स्टायलिस्ट, आर्ट, ह्या सगळ्यांना त्यांची एनर्जी जास्तीत जास्त त्यांच्या कामावर फोकस करता यावी, त्यामुळे जे इतर गोष्टी आहेत त्या सांभाळण्याचं काम ईपीच्या अंडर किंवा त्याच्या प्रोडक्शन टीमच्या अंडर येतं. त्यामुळे समजा एक माणूस 100 काम करत असेल तर त्यांनी 70 काम तरी त्याच्या मुख्य कामावर करावं आणि बाकी गोष्टी त्याच्या आपण सोप्या कराव्यात. ते सगळं काम करायचं मुख्य एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो आणि बाकीचे संजयनी सांगितलं ते. आता हे जे आम्ही सांगतोय हे जनरली मराठी, हिंदी किंवा भारतीय सिनेमामध्ये जनरली असं काम केलं जातं. आता काही प्रमाणात बाहेरचे स्टुडिओज आलेत किंवा बाहेरच्या फिल्म्स होतात तेव्हा अनेक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतात. त्याचं आता फार चौकोनात बसवता येत नाही. अनेक वेळा अनेक वेब सिरीजला पण हा जो शो रनर असतो किंवा रायटर असतो त्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची पण त्याला म्हटलं जातं. किंवा अनेक वेळा जो एक जण डेव्हलपमेंट मध्ये असतो किंवा तो सगळा प्रोजेक्ट बांधताना एक माणूस असतो त्यालाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हटलं जातं. त्यामुळे अनेक बाहेरच्या सिनेमांमध्ये आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन या ज्यांचं कल्चर तिकडून आलेलं आहे तिथे मात्र आता एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स अनेक होत आहेत. पण टिपिकली आपण जर सांगायचं जे आम्ही अजूनही करतोय आणि असं होतं, तो माणूस त्यांच्याकडेही असतो जो आता संजय आणि मी सांगतोय.
तो लागतोच त्या सगळ्याला, पण त्यांच्याबरोबर इतरही लोक आता नवीन पद्धतीने यायला लागली आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल मी 1000ची नोट नावाची फिल्म केली होती. तर शेखर साठे पण माझ्याबरोबर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते, कारण ते पूर्ण डेव्हलपमेंट मध्ये होते त्या सिनेमाच्या लेखक आणि दिग्दर्शकाबरोबर आणि निर्मात्याबरोबर. सो मला आधी सांगण्यात आलं होतं की हे त्यांनी आम्ही जे म्हणलो आता संजय आणि मी, ते काम त्यांनी नव्हतं पाहिलं, पण ते खूप मोठ्या वेगळ्या प्रोसेसमध्ये होते, त्यामुळे तेही त्या सिनेमामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. अशा पद्धतीने कधी कधी ते बदललं जातं. किंवा टेलिव्हिजन मध्ये जे काम केलं जातं किंवा वेब सिरीज OTT मध्ये काम केलं जातं, त्यात एकापेक्षा जास्त एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतात. आपण Amazon, नेटफ्लिक्सवर बघतो की 5, 6, 8, 10 एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सुद्धा असतात. त्यांची जबाबदारी वेगळी असते. म्हणजे जेव्हा चॅनल बरोबर आम्ही डील करतो तेव्हा चॅनलचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वेगळे असतात, आम्ही प्रोडक्शनचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो, आणि ज्या OTTला ही फिल्म जाणार आहे त्यांचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वेगळे असतात. पण प्रत्येकाची जबाबदारी जी ही वेगळी असते आणि विभागलेली असते. मुख्यतः मराठी सिनेमामध्ये किंवा रिजनल सिनेमामध्ये संपूर्ण ग्राउंड वर्क जे आहे ते महत्वाचं काम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर करतो. त्याचबरोबरीनं प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन याची संपूर्ण जबाबदारी पण त्याच्याकडे असते. जेव्हा आपण हिंदीमध्ये जाऊ किंवा OTT आणि टेलिव्हिजन मध्ये जाऊ तेव्हा जबाबदारी विभागली जाते, आणि मग त्याबरोबर लोक पण जास्त वाढत जातात. आणि आणखीन एक त्यातला मुद्दा असा मला सांगायचा आहे की बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा फायनान्स सुद्धा करतो. म्हणजे तिथे जो माणूस पैसा लावतो त्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणतात, आणि जो प्रोड्युसर असतो तो ऍक्च्युअल लाईन प्रोडक्शन करतो. असंही काही काही देशांमध्ये त्याची व्याख्या आहे. अच्छा. ओके. म्हणजे ह्या एका टायटलच्या अंडर केवढ्या तरी गोष्टी आहेत, आणि तुम्ही मगाशी म्हटलात तसं की हे एक माणूस एकच काम करत नाही, तर अशी वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅनेजमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करत असतात. म्हणजे केवढं हार्डवर्क आहे कॅमेराच्या मागे हे करताना. सो आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, त्याच्यातलंच थोडंसं पिन पॉइंट करून मला असं विचारावं वाटतं की एखादी प्रोजेक्ट फिल्म व्हॉट एव्हर तुमच्याकडे येते, तुम्ही म्हटलं तसं डिरेक्टर, रायटर और जो कोणी फायनान्सर असेल तो अप्रोच होतो, आणि मग त्याच्यासाठीचं तुमच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं की त्याच्यासाठीचं एक बजेट तुम्ही त्याला प्लॅन करून देता, सॉर्ट ऑफ असं एका ढोबळ मानाने बोलायचं झालं तर, की बाबा ह्या तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंटला ₹100 लागू शकत आहे. तर मला असं विचारायचं की ह्याच्यासाठीचा अभ्यास कसा असतो, आणि फिल्म बनवणं ही सोपी प्रोसेस नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही किती हार्डवर्क करता त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? मनीषा कोरडे मला दिसते ऑनलाईन, ती विचारते की हार्डवर्क बद्दल पण बोला. तर मला म्हणायचंय इंडस्ट्रीचे जे लोक काम करतात ते सगळंच हे मान्य करतील, फिल्म मेकिंग इज अ टीम एफर्ट. टीम शिवाय हे काम होऊ शकत नाही. मग लेखकापासून तुमचा सिनेमा सेन्सॉर करणारा जो कोऑर्डिनेटर असतो त्या व्यक्तीपर्यंत हा एक टीम एफर्ट आहे, आणि सगळ्यांनी त्यांचं 100% नाही 200% दिल्याशिवाय ही प्रोसेस पूर्ण होत नाही आणि ती सक्सेसफुल पण होत नाही. त्यामुळे हार्डवर्क आहेच. फक्त प्रोडक्शनला एक ऍडिशनल अशी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी किंवा आन्सरेबल असणं असतं की सगळ्या टीमचा तो दुवा असतो, आणि कुठलीही गोष्ट सुरू होताना ती प्रोडक्शन पासून सुरू होते आणि संपताना पण प्रोडक्शन मध्ये येऊन संपते. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर, डिरेक्टर, रायटर हे त्यांच्या डिपार्टमेंटचे हेड असतात. त्यांची पूर्ण टीम ते हँडल करतात, मॅनेज करतात. प्रोडक्शनला सगळ्या टीम बरोबर एकत्र काम करावं लागतं. त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, आस्पेक्ट्स आले, रिस्पॉन्सिबिलिटी आली, त्यांची जबाबदारी आली, ही प्रोडक्शनला करावी लागते. अर्थात यासाठी खूप मोठी टीम लागते, आणि प्रोडक्शन मध्ये पण वेगवेगळ्या पदांवर काम करणारे लोक असतात. हे सगळे मिळून ते लोक करतात. दुसरा मुद्दा बजेटचा जो आहे, तर मला असं वाटतं बजेट तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हल्ली त्याचे खूप सॉफ्टवेअर पण आलेले आहेत. जसं मी अनुभवातनं काम करत गेलो, मला जे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने मी त्याच्या शीट्स करत गेलो, आणि प्रत्येक सिनेमा गणिक मी ती डेव्हलप करत असतो. माझी बजेट शीट ती सिम्प्लिफाय करण्याच्या दृष्टीनं. तशी रणजितची वेगळी असेल, आणखीन कोणा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची वेगळी असेल. पण साधारण त्याच्याबद्दल सांगायचं तर आम्ही 3 टप्पे त्याचे करतो. मगाशी मी म्हणालो तसं प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, आणि चौथा त्याचा जो भाग असतो हा नंतर येतो,
जो मार्केटिंग, PNA, डिस्ट्रीब्युशन, PR या एक्झिबिशनचा संदर्भात असतो. या 3 टप्प्यात पहिला टप्पा किती महिन्यांचा असणार आहे, त्यात काय काय लोक इन्व्हॉल्व्ह असणार आहेत, कुठल्या गोष्टी असणार आहेत, त्याचं एक बजेट. दुसरा टप्पा ज्याला आम्ही प्रिन्सिपल फोटोग्राफी किंवा शूटिंग आपण म्हणूयात, तो असतो. त्याच्यात ऍक्च्युअल शूटिंग कुठे होणार आहे, किती दिवस होणार आहे, किती लोकांचे युनिट असणार आहे, किती प्रवास असणार आहे, त्याचे किती शेड्यूल असणार आहेत, यानुसार वेगळं वेगळं केलं जातं. कारण मुंबईचा खर्च वेगळा, पुण्याचा खर्च वेगळा, गोव्याचा खर्च वेगळा, न्यूयॉर्कचा खर्च वेगळा. आणि तिसरा जो टप्पा आहे हा पोस्ट प्रोडक्शनचा आहे, जिथे सगळे ऑडिओ आणि व्हिडिओच्या गोष्टी एकत्र येतात, वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये काम चालतं, त्याचं तिसऱ्या पद्धतीनं बजेट केलं जातं. आणि मग तिन्ही एकत्र करून त्याचे एकत्रित बजेट आम्ही करतो आणि मग त्याची एक फिगर आम्ही ठरवतो. आणि मग ती फिगर जी आहे, जी मी आज ठरवलेली असते, ती सिनेमा संपताना 10 महिने, 12 महिने, 14 महिने, 15 महिने जे असतील, ती शेवटच्या दिवसापर्यंत मॅच करण्याची जबाबदारी माझी असते. त्यात थोडे बदल होतात. गंधार विचारतोय की कधी असं झालंय की बजेट कमी बजेटमध्ये केलंय, तर गंधारला मी आठवण करतो, गंधार आणि मी एक सिनेमा केला होता रिंगण नावाचा, ती ज्या बजेटमध्ये फिल्म केली होती त्याहीपेक्षा कमी झाली होती. अजून एक माझी फिल्म होती मुंबई पुणे मुंबई, ती त्या काळात 1 कोटीमध्ये प्लॅन केली होती, 94 लाखात झाली होती. तर हे 2 अनुभव मला आता लगेच आठवले गंधारने सांगितलं तर थोडक्यात मला पहिल्या दिवशी मी जे बजेट केलंय ते मला शेवटच्या दिवशी, जी तारीख 15 महिन्यानंतर 18 महिन्यानंतर येते, त्या दिवसापर्यंत ती जस्टिफाई करावी लागते. रणजित सांगेल बाकी गोष्टी. आता बजेट हा मुद्दा ते संजयने सांगितला, त्यातलं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे आपण हे सोडून देऊया की त्याला ऍक्टर कोण आहेत, मग ते किती मोठे आहेत किंवा त्यांचं काय मानधन असतं, ह्या गोष्टी झाल्या. पण कथेची रिक्वायरमेंट म्हणून जे काही आहे त्याप्रमाणे काही गोष्टी बदलतात. फॉर एक्झाम्पल, आज एक सिनेमा आहे जो म्युझिकल आहे आणि त्यात 20 गाणी आहेत, आणि अशा सिनेमाला समजा तुम्ही साऊंडच्या मिक्सिंग स्टुडिओ जो लागतो जिथे मिक्सिंग होतं, तिथे जर तुम्ही इतर सिनेमांसारखंच बजेट ठेवलं तर ते नाही चालणार आहे. तर ह्या काही गोष्टी फोरकास्ट कराव्या लागतात. मला अनेक वेळा असा अनुभव आलाय की जेव्हा निर्मात्याबरोबर, दिग्दर्शकाबरोबर आम्ही फायनल स्क्रिप्ट होतं आणि आम्ही जेव्हा करायला लागतो बजेट, तेव्हा 1-2 प्रश्न आमच्याकडून येतात. अरे हे मग कसं लोकेशन आहे, मग ते कसं काय, त्यातनं पण 1-2 गोष्टी सुचतात की आपण हे काही गोष्टी क्लब करू शकतो का, और यात हा थोडासा चेंज केला तर त्यामुळे कदाचित ते बजेट कमी होऊ शकतं का, ज्याने तुमच्या क्रिएटिव्हली किंवा कथेला हात न लागता ह्या गोष्टी पण सांगण्यात येतात. तर ही बजेट करताना प्रोसेस होतात, त्या पद्धतीने ते काम चालतं. अच्छा, ओके. रत्नाकर जगताप विचारत आहेत की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा डिरेक्टरचा असतो का प्रोड्युसरचा असतो, म्हणजे आय थिंक बजेट फॉर्म मध्ये त्यांचा प्रश्न असेल, तर म्हणजे कोणी सांगू शकेल का त्याच्यावरती? रत्नाकांत सर नमस्कार. त्यांनी दोन्ही पद्धतीनं काम केले आणि ते खूप एक्सपर्ट आहेत त्या बाबतीत. तर मला असं वाटतं की हे त्या सिनेमावर ठरतं. बऱ्याचदा असं असतं की डिरेक्टर आधी त्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर बरोबर काम त्यानं केलेलं असतं, त्यामुळे त्याची कम्फर्ट लेवल असते. कधी कधी असं होतं की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जो आहे हा वेगळा डिफाईन केला जातो, वेगळा आणला जातो. पण हे दोन्ही तिन्ही पद्धतीनं होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही दोघंही आता बोलताना सांगितलं त्या पद्धतीने अथपासून इथपर्यंत एका प्रोडक्शन मध्ये तुम्ही असता त्या पद्धतीने. तर मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होण्यासाठी एखाद्या माणसामध्ये काय क्वालिटीज असणं गरजेचं आहे? जसं मगाशी बोलताना तू एकदा म्हणला होतास की फिल्म बद्दलचं बेसिक नॉलेज असणं तर गरजेचं आहेच आहे, पण त्याबद्दलच त्याची व्हर्सॅटिलिटी काय असली पाहिजे, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे? रणजित. येस, मला असं वाटतं त्याला क्रिएटिव्हली पण खूप जाण हवी. मी म्हणणार नाही की त्यांनी लेखक होता किंवा कथेतला हा पार्ट बदलला तर काही करता येईल का, हे माझं म्हणणं नाहीये इथपर्यंत जाण्याचं. पण
ह्या कथेला काय लागू शकतं, किंवा 10-15 हेड्स असतील फिल्म बनवताना, त्यातल्या कोणत्या मुद्दा आहेत जिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप पिरियड फिल्म करताय तर तिथे तुम्हाला मेकअप, आर्ट, कॉस्ट्युम्स, VFX ह्याला तुम्ही हात नाही लावू शकत. ह्या नाहीतर मग ते साध्यच होणार नाही, जर तो एरा दाखवणं त्या कथेची गरज असेल तर हा जो मुद्दा आहे हे त्याला पण कळणं खूप गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला आधी म्हणालो की एका फिल्ममध्ये 20 गाणी आहेत, तर तो जो मुद्दा आहे तर मला वाटतं क्रिएटिव्हली कळणं फार गरजेचं आहे तो सिनेमा. तो एक मला मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. आणि अजून एक आहे, क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा खूप ओपन असावा, म्हणजे तो शेलमध्ये असणारा नसावा. त्याला लोकांबरोबर आवडतंय, गप्पा मारायला आवडतायत, बसायला आवडतंय, 4 लोक नवीन कोणी भेटली तर त्यांच्यावर गप्पा मारून काही त्यांच्याशी ओळख करायची आहे. ह्या इंटरॅक्शन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे जेन्युअनली येत असेल तर ह्या गोष्टी खूप उपयोगी ठरतात. कोणता मुद्दा कधी उपयोगी पडेल, कोणता माणूस कधी प्रोडक्शन करताना उपयोगी पडेल हे माहीत नाही. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे, जे संजय आणि माझ्या दोघांमध्ये आहे. कुणी नवीन माणूस भेटला आणि आम्ही शांत बसलोय असं होत नाही. बोललं जातं, 2-4 प्रश्न क्युरिओसिटी म्हणून विचारले जातात. 4 DOPs भेटले तरी मी 2 प्रश्न, एक नवीन कॅमेरा आलाय त्याचं काहीतरी सहज विचारून घेतलं, नवीन कोणी जर कुठे शूटिंग केलंय ते सहज विचारून घेतलं, काय हे कधीही उपयोगी पडतं. अर्थात हे उपयोगी पडावं म्हणून विचारतोय असं होत नाही. ही क्युरिओसिटी असेल तर ते आपोआप त्याला खूप मदत करतं. त्यामुळे हे स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली शिस्त, कारण तो प्रोडक्शन हेड असतो. ठरवलेली शिस्त त्यात नसेल तर तो गाडा अख्खा चालणार नाही, तर आणि त्याशिवाय ते होणार नाही. त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे असं मला वाटतं. संजय अजून ऍड करू शकेल तुला? मला या सगळ्या गोष्टी वाटतात. पुन्हा एकदा मी हे सांगेन की तुम्हाला क्रिएटिव्ह कळावंच लागतं, सिनेमा कळावाच लागतो. त्याचबरोबरीनं तुमचा सगळ्या बाबतीतल्या सिनेमांचा अभ्यास असायला हवा. जागतिक सिनेमा तुम्हाला माहीत असायला हवा, तुमच्या भाषेत जो सिनेमा तयार होतोय तो असायला हवा. हिंदी, साऊथ इंडस्ट्री, तिथे काय चाललंय, कोण लोक काम करतायत, कशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे, हे सगळं तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रोडक्शन म्हणजे मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट, हो मॅनेजमेंट लागतेच प्रोडक्शनला, पण मॅनेजमेंट हा एक भाग आहे. तुम्ही जर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असाल किंवा टीम असाल प्रोडक्शनची, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात. आणि म्हणजे क्रिएटिव्ह आपल्याला समज असावीच लागते. आणि ती जर नसेल तर मग त्याचा अभ्यास असावाच लागतो. त्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे मग तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचं इनपुट देता येतं. बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात, मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरकडे सगळे लोक बघतात आणि मग त्याच्याकडनं अपेक्षा केली जाते की हे करायचं तर आहे, आता हे तू तुझ्या कशा पैशात बसवशील ते तू ठरव. मग हे सगळं यावेळेस खूप कामाला येतं की कुठे काय असतं, कशा पद्धतीने करता येईल, कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता, ऍडजस्टमेंट न करता सेम क्वालिटी कशी आपल्याला आणता येईल, त्यावेळेस हे सगळं फार उपयोगी पडतं. ह्यात एक म्हणजे बेसिक सांगायचं तर सॉफ्ट स्किल्स, म्हणजे मला वाटतं की सुरुवात प्रोडक्शन पासून केली, पण एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होणं हे बहुतेक सॉफ्ट स्किल्सनी होतं. की कुठे बोलायचंय, कुठे आता थांबायचंय, किंवा कधी मुद्दा काढायचा आहे. इव्हन ह्या बाबतीत ह्या फिल्मचे हे लिमिटेशन आहेत, तर ह्यात आपण कोणता HODशी बोलूया, त्याचे काय गुण आहेत की जे फायद्याचे ठरतील, कधी कधी तोट्याचे ठरतील. तर हाही मुद्दा त्यामुळे सॉफ्ट स्किल्स असणं मला वाटतं फार महत्वाचं ठरतं आणि ते योग्य वेळी मग वापरता येतं. ओके, म्हणजे तो एक पोल असतो ज्याच्यावरती अख्खी बिल्डिंग उभी असते, सॉर्ट ऑफ असं म्हणता येईल की तो पोल जरा जरी डगमगला तरी वरची बिल्डिंग अख्खी हादरू शकते. त्या पद्धतीने तुम्ही आता सांगताना बऱ्याच वेळेला, आता आपण ह्या सब्जेक्टशी रिलेटेडच बोलतोय, पण थोडस ब्रीफ करू शकाल का? मगाशी बोलताना म्हणलं प्री प्रोडक्शन, ऍक्च्युअल ऑन लोकेशन आणि पोस्ट प्रोडक्शन, ह्या गोष्टीमध्ये फिल्म जनरली कशी डिवाइड होते? म्हणजे काही वरचं थोडस वरचं असलं तरी सांगू शकाल का? म्हणजे ज्यांना माहिती नसेल की प्रोसेस काय असते, प्री मध्ये काय घडतं, ऑन लोकेशन काय घडतं आणि पोस्ट मध्ये काय घडतं, त्याच्या पद्धतीचं.
मी मगाशी म्हणालो तसं की सिनेमा हे एक टीम वर्क आहे आणि त्याबरोबरच आणखीन एक गोष्ट आहे की याच्यात 1000 गोष्टी आहेत. कुठलाही सिनेमा जेव्हा संपतो आपण बघतो की 1000 क्रेडिट असतात. तर त्या 1000 लोकांचं आणि काही संस्थांचं आणि अनेक प्रकारच्या इक्विपमेंटचं त्याच्यात योगदान असतं आणि ते योगदान जे आहे ते त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी त्या त्या ठिकाणी योग्य रीतीनं त्याचं नियोजन झालेलं असतं, म्हणून तो सिनेमा तशा पद्धतीनं तयार झालेला असतो. तर ही प्रोसेस तशी सांगणं क्लिष्ट आहे, पण मी अगदी टप्पे जे आहेत ते सोपे करून सांगतो, मग बाकी डिटेल त्यात ते रणजित सांगेल. की प्री प्रोडक्शन मध्ये मुळात सर्वात आधी गोष्ट मग त्यातले सगळे भाग म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, रायटिंग रूम, सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. एक गोष्ट, रायटर त्याची टीम, दिग्दर्शक त्याची टीम, प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन हाऊस किंवा दोन्ही, कधी कधी प्रोड्युसर वेगळा असतो, प्रोडक्शन हाऊस एक्झिक्यूट करणारं वेगळं असतं. हे तीन सर्वात आधी एकत्र येतात. मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर येतो. मग तो बऱ्याचदा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा विशेषतः रिजनल फिल्म्समध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर पण क्रिएटिव्ह प्रोड्युसर पण असतो. कारण त्याला दिलेलं एक बजेट असतं, ते आधीच ठरलेलं असतं त्यांनी तयार करायच्या आधी. त्याच्या आसपास त्याला त्याचं बजेट करावं लागतं. तर या गोष्टी आल्यानंतर मग त्याचं एक टेंटेटिव्ह बजेट तयार होतं 4थ्या टप्प्यामध्ये. त्याच्यानंतर मग या सिनेमात डिरेक्टरला, प्रोड्युसरला कोण लोक अपेक्षित आहेत, टेक्निशियन म्हणून आणि टॅलेंट म्हणून, याची एक यादी केली जाते. मग त्या लोकांना एक एक करून त्यांच्या त्यांच्या टप्प्यानुसार आणलं जातं बोर्डवर. त्याच्यात आर्ट डायरेक्टर, एडिटर, साऊंड डिझायनर हे खूप महत्वाचे आधी आहेत. सिनेमॅटोग्राफर जो येतो सर्वात आधी. त्याच्यानंतर मग सेकंडरी त्यातला जो क्रू आहे, सेकंडरी अशा अर्थानं की जो थोडासा उशिरानं येतो. मेकअप डिझाईन, कॉस्ट्युम डिझाईन, कोरिओग्राफी असेल तर कोरिओग्राफी, म्युझिक असेल तर म्युझिक, गाणी, हे सगळे लोक एकदा बोर्डवर आले की मग त्याची पूर्ण एक आखणी आम्ही करतो आणि मग ऍक्च्युअल शूटिंग, प्रिन्सिपल फोटोग्राफी याची एक तयारी सुरू होते. मग त्या दृष्टीनं लोकेशन, त्या लोकेशनवर जाऊन लोकेशन हंट, लोकेशन रेकी, फायनल करणे गोष्टी, त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या तिथल्या फॅसिलिटीज बघून त्यानुसार त्याचं एक प्लॅनिंग करून ऍक्च्युअल लोकेशन वर जाऊन शूटिंग करायची तयारी होते. हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये आलं. याचबरोबर सगळ्या लोकांच्या लिगल गोष्टी, अकाउंटच्या गोष्टी, अग्रीमेंट्स, ते सगळं होत राहतं. आणि मग दुसरा जो टप्पा आहे ज्याला मी प्रिन्सिपल फोटोग्राफी किंवा आपण त्याला साध्या शब्दात शूटिंग असं म्हणूयात, तिथे मग शूटिंगचे जे काही दिवस असतील 20, 25, 30, 50, 100 याचं प्रत्येक दिवसाची आखणी केली जाते. आणि प्रोडक्शन ती जी आखणी केलेली आहे डायरेक्शन डिपार्टमेंट आणि प्रोड्युसरच्या मदतीनं किंवा एकत्र, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम जे हे प्रोडक्शनवर येतं. मग प्रत्येक जो क्रू मेंबर आहे त्याचं येणं जाणं, ट्रॅव्हल, लॉजिस्टिक्स, राहणं, अकोमोडेशन, लोकेशनवर पोहोचणं, इथून ते प्रत्येक डिपार्टमेंटला लागणाऱ्या गोष्टी, इक्विपमेंट असेल, साहित्य असेल, वस्तू असेल, आर्टच्या असतील, लाईटच्या असतील, मेकअपच्या असतील, कॉस्ट्युमच्या असतील, सिनेमॅटोग्राफीच्या असतील, ग्रिप्स असतील, इतर काही गोष्टी असतील छोट्या छोट्या, हे सगळं अरेंज करणं आणि जी कॉलशीट तयार होते प्रत्येक दिवसाची 12 तासाच्या 8 तासाच्या शिफ्टची, ती फॉलो करण्यासाठी एक्झिक्युशन लेवलला जे जे लागणार आहे ती सगळी जबाबदारी, त्याची पूर्तता आधीच करून, ती चेक, क्रॉस चेक करून त्या दिवसाच्या आदल्या दिवशी फायनलाइज करून त्याचं इम्प्लिमेंटेशन एका प्रत्येक दिवसाचं इंटू जे काही तुमचे 20, 30, 50, 60 दिवस असतील, हा सगळा शूटिंगचा टप्पा. आणि शेवटचा टप्पा जो पोस्ट प्रोडक्शनचा. आधी एडिटिंग, हल्ली बऱ्याचदा एडिटिंग ऑनलाईन पण होतं, DIT जागेवर होतं. एडिटिंग एकदा पूर्ण झालं की मग फिल्म जी आहे ती 2 टप्प्यामध्ये विभागली जाते, ज्याला आम्ही ऑडिओ पोस्ट आणि व्हिडिओ पोस्ट असं म्हणतो. ऑडिओ पोस्ट मध्ये साऊंडचे सगळे डिव्हाइसेस, तुमचा जो साऊंड डिझायनर त्याच्या मदतीनं डबिंग, फोली, इफेक्ट्स, SFX या सगळ्या त्याच्यात गोष्टी, अँबियन्स, म्युझिक फ्रंटवर गाणी, BGM, त्याचे सगळे ट्रॅक्स, आणि व्हिडिओ फ्रंटवर हल्ली जे काही आवश्यक गोष्टी आहेत, बेसिक DI, त्याच्यानंतर ग्रेडिंगच्या सगळ्या प्रोसेस, VFX, स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स, हे सगळं वेगवेगळ्या फ्रंटवर वेगवेगळ्या स्टुडिओजमध्ये काम चालतं. त्यांचं काम झालं की मग ते एकत्रित केलं जातं, त्याला आम्ही प्रीमिक्स स्टेज म्हणतो. आणि मग त्यातनं
जे नवीन बदल येतील, नवीन सूचना येतील, त्याच प्रोसिजरमध्ये पुढे जाऊन त्याचं फायनल मिक्सिंग होतं. हा तिसरा टप्पा. सो अशी साधारण त्याची विभागणी आहे. मला माहित नाही मी किती सोपं करून सांगितलं. रणजित काय सांगेल? काही ऍड करायची गरज नाही, इतकं डिटेल. बापरे, केवढ्या गोष्टी असतात त्याच्यातलं सुद्धा तू खूप सोप्या पद्धतीने संजय दादा सांगितलंस. म्हणजे जे नवीन किंवा थर्ड पर्सन असतील, आपल्या या क्षेत्राशी संबंधित नसतील, त्यांना नक्की लक्षात येईल की केवढी मोठी प्रोसेस असते. एखादी फिल्म बनवण्याच्या मागे केवढ्या गोष्टी चाललेल्या असतात. सो ती फिल्म प्रत्येक वेळेला दिसणं म्हणजे फक्त तो स्क्रीनवरचा स्टार एवढंच नसतं, तर मागे पण एवढ्या सगळ्या लोकांची मेहनत एवढ्या भारी पद्धतीने चालते. हॅट्स ऑफ तुम्हाला सगळ्यांना, जेन्युअनली जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांनाच. सो त्याच्यात बरोबर काही हा टीम एफर्टच आहे. म्हणजे युनिटमध्ये साधारण 100, 120, 150 लोक असतात जेव्हा आम्ही शूटिंग करत असतो. प्री प्रोडक्शन मध्ये साधारण 30-40 लोक काम करत असतात. पोस्ट प्रोडक्शन मध्ये जवळजवळ 400-500 लोक काम करत असतात वेगवेगळ्या स्टुडिओज मध्ये. आणि मी मगाशी म्हणालो तसं आहे की प्रत्येकानं त्याचं काम ठरवून दिलेल्या वेळेला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं नाही केलं तर एंड रिझल्ट जो आपल्याला हवाय तो नाही मिळत. सो हा टीम एफर्ट आहे. प्रोडक्शन फक्त त्याचा सीपीयू आहे असं आपण म्हणूयात. त्याचं एक सेंट्रल प्रोसेस युनिट आहे असं आपण म्हणूयात. बापरे, येस, हो, सीपीयू महत्वाचा असतो, पण सीपीयू नसेल तर काहीच घडू शकत नाही त्या पीसीचं. राहुल देव आपला मित्र, त्यांनी एक प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की तुम्ही एखादी प्रोसेस सुरू करता आणि थोड्या नंतर फेज मध्ये असं कदाचित लक्षात येतं की ही कमर्शियली नाही वर्क होऊ शकणार आहे. स्टील मग तेव्हा काही बदल होतात का ह्या गणितांमध्ये? पर्सनल प्रश्न नाही, पण इन जनरल अशी प्रोसेस मध्ये काही बदल होतात का, असं मला वाटतं त्याला विचारायचंय. सो मी सांगतो यावर. जेव्हा आधी ठरतं की आता हे शूट करायचं आणि हा म्हणतोय की मध्ये काही बदल होतात का, आणि मग एकतर मध्ये कळत नाही की आता ही कमर्शियली वायबल आहे का नाही. म्हणजे ही कथा आणि तुम्ही काय पॅकेजिंग करताय, आता पॅकेजिंग मध्ये सगळं आलं. तुम्ही ते म्युझिक काय ठेवणार आहात, त्याचा लुक काय ठेवणार आहात, कोण ऍक्टर घेताय, हे सगळं पॅकेजिंग म्हणता येईल आपल्याला. पण हे खूप आधीच कळलेलं असतं की ह्याचं काय होणार आहे. आणि आता हे गणित नेहमीच चुकतात किंवा कधी कधी बरोबरही येतात, पण ह्याचं हे होऊ शकतं, XYZ ह्याचं रिलीज नंतर होऊ शकतं, त्याप्रमाणेच बजेट केलं जातं आणि त्याप्रमाणेच त्याच्या रिक्वायरमेंट पण ठेवल्या जातात. त्यामुळे आता हे कमर्शियल होत नाहीये मग चेंजेस करू असा अनुभव मला तरी नाही आलाय. आय थिंक बहुतेक खूप प्रोफेशनल प्रोड्युसर बरोबर आम्ही काम करत असल्यामुळे असं असेल की हे विजन आधी माहीत असते. पण माहीत नाही आपण, कारण मी वर्षाला 2-4 फिल्म करत असेल, संजय 2-4 फिल्म करत असेल, 100-150 फिल्म होतात वर्षाला. तर इतकी मोठी इंडस्ट्री आहे, तर तिथे असे नवीन काही लोक अचानक त्यांना वाटत असेल, करत असेल तर कल्पना नाही. मलाही असा कधी अनुभव आलेला नाहीये. अगदीच बजेटच्या बाबतीत बदल होतात, पण जे मूळ बजेट आहे त्याची जी फायनल फिगर असते ती बदलत नाही. म्हणजे या पॉकेटमधून त्या पॉकेटमध्ये काही पैसे जातात, काही कुठे वाचतात, कुठे जास्त जातात, पण असा ड्रास्टिक बदल किंवा वेगळ्याच काही गोष्टी होतात असं माझा तरी अनुभव नाही. ओके. आशय कुलकर्णी म्हणून आपला मित्र आहे, त्यांनी 2-3 प्रश्न विचारले, पण मला एक त्याच्यातला थोडीशी थिन लाईन पकडून विचारावं असं वाटतंय. नाही, आता जो नेहमी फरक केला जातो आपल्याकडे, मराठी इंडस्ट्री, बॉलिवूड आणि हॉलिवूड ह्या 3 टप्प्यांमध्ये जनरली आपण सिनेमा किंवा एखादं प्रोजेक्ट बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये बजेटच्या डिव्हिजन नुसार सुरुवातीपासूनच गोष्टी कशा पद्धतीने बदलल्या जातात. म्हणजे भाषेचा रीच असतो म्हणून आपण म्हणतो कदाचित बॉलिवूडचं बजेट जास्त असतं का, आणि मग मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित असते म्हणून बजेट कमी असतं का, त्या पद्धतीने मग पुढच्या गोष्टी प्लॅन होतात का, म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे का अशा पद्धतीने काय सध्याच्या काळात? मला असं वाटतं की हे प्रत्येक सिनेमा गणित बदलतं. म्हणजे बजेट भाषेप्रमाणे असतात का, तर ते असतात. याचं कारण मेकिंग नाहीये, याचं कारण जे आहे ते आपला जो प्रेक्षक आहे त्यांची ते जे बघणारे लोक आहेत ते किती बघतात, त्यातनं सिनेमा जे लोक रेग्युलर प्रेक्षक आपल्या भाषेतला बघतात
त्यांनी खूप बघितला किंवा खूप जास्त लोकांनी बघितला तर त्याचं कलेक्शन किती होईल त्यानुसार आपल्या फिल्मचं बजेट ठरतं, हे खरं आहे. पण बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की स्केलनुसार ठरतात, की तुमचा सिनेमा काय आहे, त्याचं स्केल काय आहे, त्यानुसार त्याचं बजेट ठरतं. पण हे बरोबर आहे की जर हिंदी सिनेमाचं बजेट 25 कोटी असेल तर मराठी सिनेमाचं बजेट हे 3 कोटी 4 कोटी असतं. याचं कारण जो प्रोड्युसर आहे, जो डिस्ट्रीब्युटर आहे, जो एक्झिबिटर, त्याला माहित असतं की माझा सिनेमा किती कलेक्शन करणार आहे, त्यामुळे मी किती इन्व्हेस्ट करायचे याचं एक कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यानुसार त्याची टक्केवारी ठरवली जाते. बाकी मला असं वाटतं की बजेट हे स्केलवरच ठरतं आणि ते तसंच असावं. रणजित? ओके, तू सांगितलं त्या पद्धतीनेच आहे की मार्केट त्या लँग्वेजचं त्या सिनेमाचं केवढं आहे त्याप्रमाणेच होणार, त्यामुळे ते तसंच केलं जातं आणि त्यात फार फरक होत नाही. ओके. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत, पण ते मोस्टली सगळे प्रश्न थोडेसे बजेटरी अँगलच्या दृष्टीनेच येत आहेत. सो मला वाटतं आपण आपल्या डिस्कशन्स मधून त्या बऱ्याच सगळ्या गोष्टी कव्हर होत आहेत. तुम्ही जे सांगताय सगळं दोघं जण त्याचं मला वाटतं संजय दादा तू पण सांगितलंस केवढ्या गोष्टी केल्या जातात एखाद्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये आणि त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये ईपी म्हणून त्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट असते, त्याच्या प्रोडक्शन टीमची इन्व्हॉल्वमेंट असते. तर तसे आपल्याकडे काही त्या गोष्टी शिकण्यासाठीचे कोर्सेस आहेत का? किंवा मला उद्या अशी इच्छा आहे की मला ईपी व्हायचं आहे, तर मी प्रोसेस कुठून स्टार्ट करावी? नवीन लोकांना काय तुम्ही अपडेट करू? हे काय म्हणतात, तुम्हीच दोघे अकॅडमी आहात, अनेक लोक तुमच्यासारखे काम करणारे खरं तर, पण मी आपलं फॉर्मॅलिटी म्हणून हा एक प्रश्न विचारतो. मला जेवढी माहिती आहे मी सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे SRFTI ला प्रोडक्शनचा कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा प्रोड्युसर व्हायचं असेल तर त्याचा फुल टाइम कोर्स हा सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट कोलकाता, सेंट्रल गव्हर्नमेंटची ऍक्टिव्हिटी ती तिथे आहे. आपल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे पुण्याच्या FTII मध्ये हा कोर्स होता, पण मला आत्ता तो चालू आहे असं मला वाटत नाही. बाकी ज्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे छोट्या छोट्या प्रमाणात हे शिकवलं जातं. रणजित? मी म्हणलं मला इंडियात आहे का मला माहित नव्हतं, हे असेल इथे, पण मला वाटतं बाहेर हा कोर्स आहे या सगळ्याचा, पण भारतात माझ्या माहितीत नाहीये असा काही कोर्स आहे. मुळात काय प्रोडक्शन, आता खरं तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा मुद्दा आहे आपला, पण त्यातही आपण जे बोलतोय की आपल्या आजूबाजूला जे काम होतं ते प्रोडक्शन रिलेटेड एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असं आपण आता जे बोलतोय, त्याला तसं टेक्निकली पाहावं असं नसल्या कारणाने ते म्हणजे त्याचे पण काही स्किल्स आहेत तेही डेव्हलप करावे असं फार वाटत नसल्याने सगळ्यांना ते होत नाही. बऱ्याच वेळा विश्वासू माणूस आपला असाही ईपी म्हणून काही लोकांना घ्यायचं असतं, त्यामुळे त्याला ती तसं त्याला फॉर्मली अजून बघितलं गेलं नाही. पण त्याचे कोर्सेस व्हायला हरकत नाही. ती एक वेगळी मोठी, आता तर व्हिडिओ प्रोडक्शन एवढं वाढतंय, म्हणजे आम्ही एवढं नेहमी बोलतो की आता हे वेब वाढलं, ऍड्स वाढल्या, आता त्या ब्रँड फिल्म्स वाढल्या, आता कुणीच फ्री नसतं. तर जर एवढं व्हिडिओ प्रोडक्शन वाढतंय याचा अर्थ, जर आम्ही म्हणतो की काही चांगले DOP हे नेहमी बिझीच असतात, म्हणजे काही करा ते DOPs मिळत नाही, याचा अर्थ काही प्रोडक्शनही ऑब्व्हियसली ते करायला लागणार, पण त्यासाठी असं काही फॉर्मल एज्युकेशन माझ्या पाहण्यात नाही, जे व्हायला हरकत नाही खरं तर. SRFTI ला हा कोर्स आहे, नक्की आहे. फैजल महाडिक आपला एडिटर मित्र, त्यांनी नॉर्मल नोट वरती विचारलंय की बऱ्याच वेळेला ईपीज म्हणतात नंतर की फिल्म ओव्हर बजेट झाली तर ते जनरली काय असतं, त्याच्याबद्दल काही? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि पोस्ट प्रोडक्शनला गेल्यावर फिल्मचं शूट संपल्यानंतर तुम्ही म्हणणं की ओव्हर बजेट झाली, आणि ती जातही असेल, माझं म्हणणं नाही, पण ती अनेक वेळा किंवा तो पत्ता खेळला जातो जो मला वाटत नाही मी आणि संजय डेफिनेटली आम्ही खेळत नाही, की पोस्ट मध्ये म्हणायचं, कारण शूटिंग हा मुख्य सगळ्याचं पाहत, जिथे जास्तीत जास्त गोंधळ होऊ शकतात असा कोणता पार्ट असेल तर शूटिंग आहे, जिथे होत्याचं नव्हतं होऊ शकतं, त्यामुळे ती संधी
पकडली जाते आणि ते कार्ड वापरलं जातं की पोस्टमध्ये अरे बजेटच नाही असं म्हणलं जातं, पण मला ते पटत नाही. तसं होतही असेल काही लोकांचं, पण म्हणून तुम्ही ते पोस्टला भरून काढू शकाल असं होऊ शकत नाही. कारण त्या टप्प्याला ते लागणार आहे. ते लोक तेवढीच एनर्जी वापरणार आहेत. आता पोस्टला बजेट नाही कारण शूटला काही झालं आणि रिक्वायरमेंट आहे XYZ काही खूप VFX शॉट्स आहेत, तर त्याला तुम्ही काय करू शकणार एका स्टेजनं? त्या गोष्टी तुम्हाला द्यावीच लागतील. तुमच्या टीम एफर्ट म्हणून जर काही गोंधळ झाले असतील किंवा कधी कधी काही कारण काही आपण टाळू शकत नाही अशा कारणामुळे बजेट वाढलं असेल, म्हणून ते पोस्टला कव्हर करणं मला तरी फार वाटत नाही. आणि तसं पण ते कार्ड वापरलं जातं हे मी ऐकलंय, हे नक्की. आणि मला ते अजिबात आवडत नाही, ते अजिबातच मला पटत नाही. मी मगाशी म्हणालो तसं आहे की ते जे बजेट तुम्ही करता पहिल्या दिवशी हे तुम्हाला 12, 15, 14 महिन्यानंतर पण जस्टिफाय करता आलं पाहिजे आणि हा प्लॅनिंगचा भाग आहे. बरोबर. कल्याणीताईंनी कमेंट केली आहे की तुम्ही दोघंही गुड एथिक्स, डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट त्या प्रोसेसचा हा तुमच्या दोघांच्या कामामध्ये असल्याने तर तुम्ही त्याच्याशीच रिलेटेड बोललात की नाही आम्ही असं शक्यतो करत नाही. सो त्याचंच ते उदाहरण आहे. आणि खूप लोक पण म्हणतात की तुम्हीच एक दोघ जण अकॅडमी म्हणून आहात की तुमच्याकडे बघूनच किंवा तुमच्याकडे येऊनच शिकायला सुरुवात केली तर तो माणूस नक्कीच या क्षेत्रामध्ये वरती जाऊ शकतो. आपला अनिशने विचारलंय, अनिश जोगने, की तुम्ही फिल्मच्या क्रिएटिव्ह पार्ट मध्ये किती इन्व्हॉल्व्ह असता का तुम्ही फक्त बजेटरी दृष्टीने विचार करत असता? तुम्ही तुमचे इनपुट्स देता का क्रिएटिव्ह मध्ये किंवा काय कसं असतं असं त्यांनी विचारलं. रणजित आणि अनिशने खूप काम केलंय, सो आधी रणजित उत्तर देईल. क्रिएटिव्हली इन्व्हॉल्व्ह आम्ही असतो, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरनी असावं. म्हणजे मला जे माहिती आहे, लेखकाला एक गोष्ट त्यांनी पिच केली दिग्दर्शकाकडे किंवा निर्मात्याकडे आणि त्यानंतर हे तिघांनंतर कोण येतं तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, की आता हा कसा बसवायचा आहे प्रोजेक्ट, तर त्याला क्रिएटिव्ह जाण असणं खूप गरजेचं आहे. मी तेच आधी म्हणलं कोणत्या डिपार्टमेंटला महत्व द्यावं. मी एक सांगतो, 100 करोडची फिल्म असू दे, बजेट कमीच पडतं आणि एंडला असं होतं की आता हे पैसे कुठे वापरायचे. तर बऱ्याच वेळा ती जाण पाहिजे की आता 5 रुपये राहिले, 5 रुपये ह्या डिपार्टमेंटला वापरल्याने कदाचित फायनल इफेक्ट जास्त येईल, ह्या 5 रुपयात आपण इथे कॉम्प्रोमाइज करूया. हे सांगता येणं हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला फार महत्वाचं आहे. त्यासाठी त्याला क्रिएटिव्हली कळणं गरजेचं आहे. कारण किती मोठी फिल्म असो हा प्रश्न नेहमी येतो, तर ते सांगता यायला पाहिजे की हे आपण कुठे वापरूयात ज्याने ओव्हरऑल इफेक्ट फिल्मचा वाढेल फायनल प्रोडक्ट म्हणून. त्यामुळे आम्ही बऱ्याच इन्व्हॉल्व असतो. मला जे माहिती आहे ते लुक टेस्ट आहेत, मेकअप टेस्ट आहे, मध्ये जाऊन मिक्सिंगला थांबणं, कधीतरी डबिंगला एकदा जाणं, सगळ्यांशी गप्पा मारून येणं, ह्या गोष्टी मीही करतो, संजयही करतो. कारण हे सगळं अधूनमधून त्याचा ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही पूर्ण वेळ ते पाहायला पाहिजे, पण ते ट्रॅकवर आहे ना, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, तर ते पाहतो. मला याच्यात फक्त 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला जर क्रिएटिव्ह त्यातलं कळत असेल तर मग तुमचं जे सजेशन आहे ते पण ते खूप रिस्पेक्टफुली घेतलं जातं. दुसरी गोष्ट, जसं रणजित म्हणाला की सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, याच्यात आणखीन एक फायदा काय होतो की त्या सगळ्या प्रोसेस काय चालतायत हे पूर्ण जर माहित असेल तुम्हाला, तर मग वेळ प्रसंगी जिथे असा प्रश्न निर्माण होतो की इथे पैसे जास्त जात आहेत किंवा या गोष्टी घडत नाहीयेत किंवा या गोष्टी या पैशामध्ये बसवायच्या आहेत, त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन देता येतात की ठीक आहे, तुम्हाला हा इफेक्ट अपेक्षित आहे ना, तर हा इफेक्ट मी एवढ्या पैशामध्ये या दुसऱ्या गोष्टींना पण आणू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला ती कमांड लागते आणि ती बहुतेक वेळा त्या प्रोसेसची माहिती असल्यामुळे होते, क्रिएटिव्ह जाण असल्यामुळे होते, किंवा अनुभवातनं पण खूप वेळा ती येते. अनुभवातनं पण खूप आपल्याला माहित असतं की अरे मी या सिनेमाच्या वेळेस हे केलं होतं, त्या सिनेमाच्या वेळेस हा सेम प्रॉब्लेम आला तर आम्ही असं केलं होतं. तर त्याचा खूप फायदा होतो. आणि मी जसं म्हणालो की क्रिएटिव्ह तुम्हाला जर कळत असेल तर मग त्या तुमच्या सजेशनचा तेवढा रिस्पेक्ट पण केला जातो आणि अल्टिमेटली सिनेमाला त्याचा फायदा होतो.
तुमच्या दोघांच्या बोलण्यातून जनरल असं लक्षात आलं की एखादी फिल्म करताना हा प्रॉब्लेम आला, तो प्रॉब्लेम आला, ओव्हरकम करून तुम्ही पुढे गेलात किंवा सॉर्ट ऑफ असं. तर जसं ती प्रोसेस फायनल करताना प्लॅन ए नुसार तुम्ही काम करत असता, तर एव्हरी टाइम काही प्रॉब्लेम आला, पोलीस परमिशनचा प्रॉब्लेम आल्यापासून व्हेन्यू अवेलेबल होणं किंवा एखाद्या कलाकाराची तारीख मॅनेज न होण्यापासूनच्या गोष्टी असतील, तर एव्हरी टाइम तुम्ही प्लॅन ए बरोबर प्लॅन बी बरोबर ठेवून चालता, किंवा कशी काय विचार करता तुम्ही की बाबा हे चुकलंच तर काय करावं, त्यासाठी काय सांगाल तुम्ही? मी ए प्लॅन बरोबर बी प्लॅन करून ठेवतो, पण तो माझ्या पुरताच असतो. मी तो कुणाबरोबर शेअर नाही करत, कारण शक्यतो ए प्लॅनच असा परफेक्ट आम्ही करतो की बी प्लॅनची गरज भासू नये, अनलेस काही मिसफॉर्च्युनेट काही गोष्टी घडल्या, अनफॉर्च्युनेटली काही ऍक्सिडेंट झाले, किंवा अगदीच अशी नैसर्गिक परिस्थिती आपत्ती आली की ज्याच्यामुळे काहीतरी गोष्टी अडल्या, तरच प्लॅन बी हा ऑपरेट करावा लागतो. पण माझ्या अनुभवात मी जे काही काम केले आतापर्यंत, रणजित पण हे मान्य करेल, असं आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये की कुठली तरी एक गोष्ट कमी पडली किंवा ऐनवेळी बदलली गेली म्हणून शूटिंग थांबलं किंवा प्रोसेस थांबली आणि काम होऊ शकलं नाही आणि पैसे प्रोड्युसरचे गेले. तर ए बरोबर बी प्लॅन केलेला असतो. मला असं वाटतं की ही प्रोडक्शनची थॉट प्रोसेसच असते. जनरली आम्ही जेव्हा काम करत असतो, रणजित हे अगदीच मान्य करेल, तर मला काम करत असताना सतत 2 तासानंतर काय होणार आहे, 5 तासानंतर काय होणार आहे, आज दिवसाच्या शेवटी काय होणार आहे आणि उद्या दिवसभरात काय होणार आहे, हे मनात एकीकडे डोक्यात एकीकडे चालू असतं. त्यामुळे ते अलर्ट आपोआप मिळत जातात, काय आहे काय नाहीये. त्यामुळे प्लॅन ए मनातल्या मनात प्लॅन बी आणि कधी कधी सी पण तयार असतो. ओके, ग्रेट ग्रेट. प्रथमेश रांगोळे आपला मित्र आहे, त्यांनी जनरल विचारलंय की फिल्मच्या बजेट मधला किती पर्सेंटेज हा प्रमोशन साठी जनरली वापरला जातो, त्याच्याबद्दल काही स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेशन असतात का? रणजित बोल. आपण आता एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर या विषयावर बोलतोय म्हणून मी सांगतो, हा फिल्म कम्प्लीट होण्यापर्यंत एक कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असतं आणि फिल्मचं प्रमोशन हा एक वेगळा पूर्ण मुद्दा वेगळा आहे. फिल्म बनवणं हा ए पार्ट आहे, फिल्म रिलीज करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं हा कम्प्लिटली बी पार्ट आहे. त्यामुळे तो टू बी व्हेरी फ्रँक त्या ह्याच्यात धरलं जात नाही. इव्हन ऍटलिस्ट ऍज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आम्ही काम करताना आम्हाला जी फिगर माहीत असते किंवा ज्याच्यावर आमचा फोकस असतो हा फक्त ह्या पहिल्या पार्टवरच असतो आणि तो फिल्म वाईज बदलतो प्रमोशनचा. पण टेक्निकली आता आम्हाला ते आवडतं, अनेक सिनेमाला आम्ही असतो, अनेक सिनेमाचे निर्माते पण असतो, अशामुळे असेल ते काही प्रमाणात आम्हाला माहित असतं, पण ते माहिती असणं आम्हाला काही गरजेचं नाही किंवा त्याबद्दल आम्ही फार विचार करत नाही. ओके ओके. मला असं वाटतं हे भाषेनुसार पण ठरतं रणजित, कारण हिंदी सिनेमाचं जे बजेट असतं, आपण जर असं गृहीत धरलं की हिंदी सिनेमा 50 कोटी मध्ये झाला तर त्याचं प्रमोशन PR एक्झिबिशनचं बजेट जवळजवळ तेवढंच असतं. म्हणजे ते 20-25 कोटीपेक्षा कमी नसतं. मराठीमध्ये पण रेशो तोच आहे, फक्त ती जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे. म्हणजे जर तुम्ही 1.5-2 कोटीचा सिनेमा केला तर आजच्या काळात कमीत कमी 1.5 ते 2.5 कोटी प्रमोशनला पण लागतात आणि मग त्याचे टप्पे आणि भाग केले जातात. ओके, अच्छा. त्याच्यात या प्रोसेस बद्दल बोलताना अनिशनी पण आतापर्यंत विचारलं की काही प्रॉब्लेम्स आलेत आणि ते तुम्ही सॉल्व्ह केलेत, ऑन लोकेशन असतील किंवा प्रोसेस मध्ये असतील, तर काही किस्सा तुमच्यासाठी तुमचा कायम लक्षात राहिलेला आहे का, तुम्ही लोकांबरोबर शेअर करू शकाल का? मला एक प्रॉब्लेम म्हणतोय, मला एक सोल्युशन मिळालं होतं आमची डबल सीट सिनेमा करताना. अर्थात त्याला मी आणि अनिश दोघेही प्रोड्युसर होतो. जेव्हा अनिश आणि मी प्रोड्यूस करतो तेव्हा आम्ही दोघेही ऑलमोस्ट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सारखं काम करतो, त्यामुळे आम्ही दोघेही ते करत असतो. त्यात प्रॉब्लेम नाही म्हणणार, पण आम्ही एक सोल्युशन काढलं होतं खूप चांगलं आमच्या लोकेशनचं. ती चाळीतली गोष्ट होती आणि जी चाळीमध्ये आम्ही शूट केलं त्यातले आतल्या खोल्या खूप लहान असतात ज्या जनरली, आणि तिथे शूट होऊ शकत नाही. तर आम्ही दुसऱ्या एका लोकेशनसाठी एक स्टुडिओ पाहिला होता आणि तिथे एकदम लक्षात आलं की आपण तिथे एक छोटा सेट उभारू शकतो जो एकाच सेटमध्ये 3-4 घरं होऊ शकतात. असं काही सोल्युशन काढलं होतं
मला आता असा प्रॉब्लेम इमिजिएटली आठवत नाहीये. ग्रेट. तुम्ही म्हटलात तसं तुमचं प्लॅनिंगच एवढं परफेक्ट असतं की शक्यतो प्रॉब्लेम्स येतच नाही. लोकेशनच्या बाबतीत स्पेसिफिक काही कधी प्रॉब्लेम येतो. काय होतं की लोकेशन ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या कंट्रोलमध्ये 100% नसते. म्हणजे गव्हर्नमेंटची कुठली प्रॉपर्टी असेल, ASI ची कुठली प्रॉपर्टी असेल, आपण सगळ्या परमिशन घेतलेल्या असतात. ASI ची परमिशन घेतलेली असते, जंगल डिपार्टमेंटची घेतलेली असते, पोलिसांची परमिशन घेतलेली असते. पण तरी सुद्धा लोकेशनवर गेल्यावर असे काही लोकेशन असतात जिथे तुमचा 100% कंट्रोल नसतो. कुठली तरी लोकल ग्रामपंचायत असते, कुठेतरी गाव असतं, तेव्हा लोकेशनचे प्रॉब्लेम येतात. पण मला असं वाटतं की ते ओव्हरकम कसे करायचे हे त्या युनिटमध्ये प्रोडक्शन टीमला बऱ्यापैकी माहीत असतं. म्हणजे लोकेशन मध्ये प्रॉब्लेम खूप येतात, पण ते ओव्हरकम करून प्रत्येक वेळेस शूटिंग झालेलं मला आठवतंय. आता लगेच आठवलं, अनिशने विचारलं म्हणून मी एक किस्सा सांगतो. मी अनिल कपूर फिल्म कंपनीची फिल्म करत होतो. गांधी माय फादर, फिरोज अब्बास खान त्याचा डायरेक्टर होता आणि मी त्याचा लोकल लाईन प्रोड्युसर होतो. आणि आम्ही कुठेतरी तापोळ्याजवळ एका शूटिंग लोकेशनवर गेलो होतो, जी ASI ची प्रॉपर्टी होती आणि जंगल डिपार्टमेंटची पण प्रॉपर्टी होती. आणि आम्ही सगळं केलं होतं, परमिशन आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या होत्या. आणि त्याचा एक भाग होता हा तिथल्या कुठल्या तरी PWD का कुठल्या तरी च्या डिपार्टमेंट येत होता. आणि जेव्हा लोकेशन रेकी आम्ही केली, जेव्हा फायनल टेक रेकी केली, तेव्हा पण हा मुद्दा आला नव्हता की या भागात आपण जाणार आहोत किंवा या भागामध्ये काही घडणार आहे. आणि सगळ्या परमिशन घेतल्यानंतर तिथे आम्ही जेव्हा पोहोचलो, जवळजवळ 250-300 आमचं युनिट होतं आणि 500 क्राऊड होता. 800-850 चं युनिट होतं. आणि सकाळी तिथे गेल्यावर 7ची शिफ्ट होती, आम्ही सगळे 5ला पोहोचलो, सगळं सेट झालं. आणि तिथे PW डिपार्टमेंटचा एक ऑफिसर आला जो बेंगॉली होता. आणि तिथे येऊन त्यांनी शूटिंग सुरू व्हायच्या आधी की तुम्हाला कोणी परमिशन दिली, काय झालं, हे सगळं नेहमी जसं होतं ते सगळं झालं. आणि आमच्या असं लक्षात आलं की पहिल्या शॉटसाठी जो कॅमेरा लागलाय ती पोझिशन मार्क केली नव्हती. आणि तिथे डिरेक्टरनी आणि सिनेमॅटोग्राफरनी ठरवलं की कॅमेरा पहिल्या शॉटसाठी इथे प्लेस करूयात. आणि मग मला बोलवलं गेलं, कारण मी लोकल लाईन प्रोड्युसर होतो, लोकेशन मॅनेजर पण मी होतो. तर मग अशा वेळेस प्रोडक्शनकडे खूप साऱ्या गोष्टी असतात की याच्यातनं कसं जायचं. मग तुम्हाला बाकीचं सगळं जे काही ज्ञान आहे ते खूप कामाला येतं. तर तो बेंगॉली माणूस होता, मी त्याला आपल्या पद्धतीप्रमाणे जरा बाजूला या, मग मी त्याच्याशी बोललो, त्याला मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेलो, चहा कॉफी सगळं त्याचं केलं. आणि माझ्या अशा लक्षात आलं की त्याला रवींद्रनाथ टागोरांविषयी प्रचंड प्रेम आहे. आणि मला जे काही रवींद्र संगीतचं माहित होतं त्याच्याशी मी गप्पा मारायला सुरुवात केली. त्याच्या पुढे तो एवढा आमच्या युनिटमध्ये रमला की तो दिवसभर तिथे उभा होता. आणि तो नंतर मला सांगे दिवसभर की कोण यहाँ पे आता है, कौन क्या करता है, मैं दिखता हूँ. वा वा, भारी भारी. मला बोल. एक ह्या रिलेटेड आम्ही करतो नेहमी, जे संजय पण मी स्वतःही खूप पाळतो. लोकेशनवर गेलो परत तेच कंट्रोल नसतो, त्यामुळे तिथला जो कोणी मुख्य आहे त्याच्याबरोबर गप्पा मारणे हे मी खूप माझं महत्वाचं काम समजतो. इच्छा नसताना मग चहा कॉफी होते, त्यांचा आग्रह येतो. इच्छा नसताना खूप इतर गोष्टीबरोबर चर्चा चालते. मागे प्रोडक्शनचे आपले असिस्टंट हात करून काहीतरी सांगत असतात की उरका, घाई आहे, तर आपण मात्र त्यांच्याशी खूप इन्व्हॉल्व होऊन बोलतोय. असं करत एक संधी मिळून ते काढणे, अशा गोष्टी होतात. म्हणजे मी सिनेमाचं नाव नाही घेणार, मग ते सगळंच येतं की कोणतं लोकेशन, मग कोण होतं ते, अशा गोष्टी. पण त्या बंगलो ओनर बरोबर असं मी पूर्ण 15 दिवस खूप गप्पा मारलेत आणि खूप त्यांच्या फील्डचं नॉलेज घेतलेलं आहे, खूप वेळा चहा पीत. त्यामुळे ते करावं लागतं. वा वा वा, हे महत्वाचं स्किल आहे कदाचित, असं मला वाटतं की त्या लोकांना खुश ठेवणे, त्यांच्याबरोबर गप्पा मारणे आणि ती प्रोसेस बाकीची प्लॅनिंग नुसार होत राहीलच साईड बाय साईड. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आता आपण इतक्या वेळेस बजेटच्या सगळ्या प्रोसेस बद्दल बोललो, तर मला एक जनरल तुम्ही सांगू शकाल का, तुम्ही दोघी प्रोड्युसर म्हणून पण काम करता, 100 रुपयाचं बजेट मध्ये पिक्चर बनतो आणि तो पिक्चर हिट होतो, अशा कॉन्सेप्ट साठी त्याचा व्यवसाय किती रुपयापर्यंत झाला पाहिजे? त्याचं बेसिक काय गणित असू शकतं? त्याचं एक साधे गणित आहे त्याचं, ते आम्ही करतो. म्हणजे जेव्हा अगदी साधं सांगायचं की जेव्हा आपण 100 रुपयाचं तिकीट विकत घेतो, त्यातले साधारण 45 रुपये प्रोड्युसरला मिळतात, 42 ते 45 रुपये प्रोड्युसरला मिळतात.
बाकीचे जे पैसे 5 ते 7, 8, 10 रुपये हे डिस्ट्रीब्युशन आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींमध्ये जातात आणि बाकी सगळे पैसे एक्झिबिटरला म्हणजे जो थिएटर ओनर असतो त्याच्या आणि त्याच्या मॅनेजमेंटला जातात. तर अगदी सोपं सांगायचं की जेव्हा 300 करोडचा बिझनेस फिल्म करते तेव्हा प्रोड्युसरला त्यातले 100 कोटी नेट प्रॉफिट म्हणून मिळालेले असतात. ओके, बापरे, म्हणजे हे ऑलमोस्ट तिप्पट व्यवसाय व्हायला पाहिजे तर प्रोड्युसर हा प्रॉफिट मध्ये गेला किंवा काय म्हणतात प्रॅक्टिकली ती फिल्म हिट झाली असं म्हणतात, बरोबर? हो, म्हणजे हे बॉक्स ऑफिसचं गणित आहे की बरोबर, 100 हो. 42 ते 45 रुपये तुम्हाला ऍज अ प्रोड्युसर मिळतात. हे बॉक्स ऑफिसचं कलेक्शन आहे. बाकी मग अनेक त्याचे सोर्सेस आहेत, पण बॉक्स ऑफिसचं कलेक्शन साधारण हे आहे. आणि एक आता ईपी म्हणून आता सध्या जे घडतंय सध्याच्या सिच्युएशन मुळे की फिल्म चित्रपट गृहामध्ये काय म्हणतात प्रेझेंट होण्यासाठी प्लॅनिंग करून बनवणं आणि सध्याच्या काळामुळे आता त्या शिफ्ट होत आहेत ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती, तर त्याच्यामुळे काही बदल घडतोय का आणि तुमच्या प्लॅनिंग मध्ये पण काही बदल होत आहेत का? सो तुम्ही ते कसं टॅकल करताय? रणजित, म्हणजे आय थिंक सो त्याचा नेटचा प्रॉब्लेम आहे, सो तो फ्रीज झाला. ओके. आता म्हणजे कोविड सिच्युएशन मध्ये हा प्रश्न आहे का? हा, किंवा इन जनरल की एखादी फिल्म ही असं मला वाटतं की थिएटर साठीच तू म्हटलास तसं की थिएटर मध्ये रिलीज होण्यासाठीच्या दृष्टीने बनवलेली असणं आणि ती इव्हेंच्युअली ओटीटी प्लॅटफॉर्म वरनं रिलीज होणं याच्यामध्ये तुमचं प्लॅनिंग बदलतं का? सध्या तर सिनॅरिओ चालू आहे, सो मी आत्ताचा रेफरन्स दिला. फिल्म मेकिंगचं तर बदलत नाही. फिल्म मेकिंगची जी प्रोसेस आहे आणि त्याची सगळी जी क्रोनॉलॉजी आहे ती बदलत नाही, कारण ती सेम असते. कारण टेक्नॉलॉजी जी आहे ओटीटी प्लॅटफॉर्म्सची आणि फिल्म्सची ही एकच आहे, ती बदलत नाही. मेकिंगची प्रोसेस बदलत नाही. आता मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा 25 कोटी 50 कोटी 100 कोटी इन्व्हेस्ट केलेले असतात त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट प्रत्येक पैशाचं एक इंटरेस्ट रेट असतो, जो जितकी अमाऊंट मोठी असते तितका तो मोठा असतो. त्यामुळे ओटीटीवर फिल्म्स देण्यासाठीचा हा पण एक महत्वाचा भाग असतो की मी 50 कोटीमध्ये हा सिनेमा केला आहे. ही फिल्म रिलीज केव्हा होईल, थिएटर्स केव्हा ओपन होतील मला माहित नाहीये. कदाचित 6 महिने, कदाचित 8 महिने. त्याच्यानंतर 50 कोटीचा सिनेमा सक्सेसफुल होण्यासाठी मला कमीत कमी 130 कोटीचा बिझनेस करावा लागेल आणि ओटीटी मला आता लगेच ही फिल्म घेऊन जर हातात 70 कोटी 75 कोटी देते तर काही प्रोड्युसर्स हा विचार करतायत की आपली फिल्म मिनिमल प्रॉफिटमध्ये ओटीटींना द्यावी. असा एक प्रवाह आता आहे. दुसरा असा आहे की ज्या फिल्म छोट्या बजेटमध्ये तयार झाल्यात त्यांना जास्त डिमांड आहे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर, कारण ओटीटी प्लॅटफॉर्मचं जे गणित आहे आणि त्यांचं जे काही बजेटचं शेड्यूलिंग आहे त्याच्यात त्या फिट बसतात. ऍट द सेम टाइम प्रोड्युसरचे पैसे जे आहेत ते फ्री होतात आणि त्याला तेच पैसे पुढच्या गोष्टींसाठी वापरता येतात. आता हे करावं का करू नये हा प्रत्येकाचा मला असं वाटतं की वैयक्तिक मुद्दा आहे. काही लोक वाट बघतायत, काही लोक ते करतायत, पण प्रोसेसमध्ये काही फरक पडत नाही. प्रोसेस तीच आहे. मेकिंग मध्ये फरक पडत नाही, ती तीच आहे. टेक्निक मध्ये फरक पडत नाही, ते तीच आहे. रणजित दादा, तुला काही ऍड करायचंय? मला एकदा प्रश्न कळेल, मी मध्ये जॉईन झालो. ओटीटी संदर्भातला काहीतरी होता, पण हा, मी विचारलं होतं की एखादी फिल्म किंवा प्रोडक्शन थिएटर मध्ये रिलीज होण्याच्या दृष्टीने बनवताना चुकून ते आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती रिलीज करायचंय असं आहे म्हटल्यावरती तुमच्या एक्झिक्युशन प्रोसेस मध्ये काही बदल होतो का? काही म्हणजे संजय म्हणाला ते 100% खरं आहे, त्यात काही फरक नाही. ओके, ग्रेट. मला असं वाटतं आपण आज ह्या बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही दोघं बोलला, त्याच्यामुळे अनेक लोकांना ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कळली की एक्झॅक्टली काय पद्धतीने काम होतं, केवढं काम होतं. एखादी प्रोसेस जसं तुम्ही म्हटलात की टीमवर्क आहे, पण ते करण्यासाठी कशा पद्धतीने लोक काम करत असतात. सो मला असं नक्की मगाशी मी चॅट मध्ये पण वाचलं की उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी कदाचित आधी काही फिल्मचा ईपी म्हणून काम केलं तर त्याला क्रिएटिव्ह बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज पण येऊ शकतं का? तसं काही होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जनरल विचारतोय.
जे काही प्रश्न आलेत मगाशी कोणीतरी हाही मुद्दा मांडला होता की स्पिलबर्गला पण वाटतं की ईपी व्हावं. राहुलने विचारलं. राहुलने विचारलं होतं. तर मला असं वाटतं की मी मगाशी पण म्हणालो की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा बऱ्याच वेळा क्रिएटिव्ह प्रोड्युसर असतो. त्यामुळे जे ईपी म्हणून काम करत नाही, वेगळ्या क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये काम करतात, त्यांना हे चॅलेंज म्हणून खूपदा गंमत वाटते की मी हे एकदा करून बघतो की हे कसं 1000 लोकांना एकत्र करता येतं आणि एक सक्सेसफुल टीम तयार करता येते आणि त्यातनं एक प्रॉडक्ट तयार करता येतं. आणि आणखी बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहेत की फिल्म तयार झाल्यानंतर काही लोकांचा प्रश्न आहे की प्रमोशन मध्ये किंवा रिलीज मध्ये ईपी हवा असतो का, त्याची गरज असते का. तर खरं तर जेव्हा पहिली कॉपी तयार होते, ज्याला आपण मदर प्रिंट किंवा कॉपी म्हणतो, तोपर्यंत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी असते. बऱ्याचदा प्रोडक्शन हाऊसचा ईपी जो असतो तो कायमस्वरूपी एका प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करतो, मग तो पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण असतो. रिजनल सिनेमामध्ये विशेषतः आम्ही सगळे इतके इन्व्हॉल्ड असतो आणि इमोशनली कनेक्ट असतो की रिलीज पर्यंतचं सगळं आम्ही करतो. पण प्राथमिक जबाबदारी ही पहिली कॉपी तयार करणे, सेन्सॉर करणे ही असते आणि ही सेकंडरी जबाबदारी असते की त्याचं प्रमोशन, पीएनए, मार्केटिंग, त्या सगळ्यांचं बजेट आणि एक्झिक्युशन करणे. पण ती आधी डिफाईन केलेली असते की तुम्ही या सिनेमाचा भाग पहिल्या कॉपी सेन्सॉर पर्यंत असणार आहात का रिलीज पर्यंत असणार आहात. त्यानुसार मग टीम तयार केली जाते, टीम कमी जास्त होते आणि प्रोसेस केली जाते. तुम्हाला दोघांना जेन्युअनली खूप थँक्यू, कारण की ही अशी प्रोसेस, अशा पद्धतीचं डिस्कशन माझ्या तरी माहितीत मी गेल्या अनेक वर्षात पाहिलं नव्हतं. ते तुमच्यासारख्या लोकांचं काम बघताना किंवा मित्रांकडनं ऐकताना कळलेलं आहे की अरे अशी प्रोसेस असते, अशा पद्धतीने घडतं. पण ऍक्च्युली तुम्ही हे सगळ्यांबरोबर शेअर करताय त्याबद्दल जेन्युअनली थँक्यू. आणि शेवटाकडे जाताना मला असं विचारायचं की तुमचं कुठलं मेमोरेबल प्रोजेक्ट राहिलंय का? म्हणजे एक असं कुठलं की तुम्हाला वाटतं की हे करायचंय. आता थोडीशी लिबर्टी घेऊन हे करतो, पण ईपी म्हणून पण प्रोड्युसर म्हणून पण की असं कुठलं प्रोजेक्ट राहिलंय का, आणि आधीचं एखादं झालेलं प्रोजेक्ट कुठलं की जे आतापर्यंत तुमच्या खूप जवळचं आहे असं. रणजित दादा. मला सांगायला आवडेल, एका मागोमागच एक झाल्या त्या, पण ती फेज होती पूर्ण. मला वाटतं त्या फेज बद्दल बहुतेक मला बोलायचं असावं. किल्ला आणि डबल सीट हे सिनेमे जे झाले, किल्लाला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो, डबल सीटला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर दोन्ही कामं केली. अर्थात अनिश पण माझ्याबरोबर या सगळ्या प्रोसेसमध्ये होता डबल सीटला. पण ती फेज माझी मेमोरेबल आहे त्या दोन्ही फिल्मची. तेव्हा ती जेन्युनिटी, ऑनेस्टी ती कामात असतेच, पण तो जो एक भाबडेपणा होता त्या ओव्हरऑल टीमचा ते काम करताना, आणि ते नंतर दिसतं. काय म्हणता तुम्ही, बनचुकेपणा एक येतो काम करत करत. आणि मला नेहमी तो स्ट्रगल असतो की तो आपला परत पुढच्या फिल्म मध्ये दिसू नये, परत आपण तेवढ्याच आत्मीयतेने त्यात पडावं ना की ते पाहावा. तर ती फेज अशी होती, ती खूप चांगली होती. ओव्हरऑल टीम सगळे त्या पद्धतीने त्यात पडत होते, सगळ्याच डिपार्टमेंटचे, आणि त्यांनी ती केली होती. त्यामुळे ती जी आत्मीयता आहे ती फेज मध्ये खूप चांगली मिळाली. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की आपण ते अचीव्ह करू शकू का, विच इज डिफिकल्ट बऱ्याच वेळा, पण तो प्रयत्न असतो. संजय दादा. मेमोरेबल पुन्हा मी फेजच म्हणेन की जेव्हा मी हिंदी सिनेमांमध्ये लाईन प्रोडक्शन करायचो, मी बरेच सिनेमे केले, आणि जेव्हा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा आला माझ्याकडे, आणि तो खरं निशित दधीच करणार होता, पण निशित दधीच ऐन वेळेस जेव्हा हा सिनेमा उभा राहिला तेव्हा निशितची एक कमिटमेंट होती, त्यातनं त्याला बाहेर पडता येत नव्हतं, आणि तो सिनेमा माझ्याकडे आलो आणि मी मराठी मध्ये आलो. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि मुंबई पुणे मुंबई, हरिश्चंद्राची फॅक्टरी झालं आणि त्याचं प्री प्रोडक्शन पोस्ट चालू असतानाच मुंबई पुणे मुंबईचं प्री प्रोडक्शन सुरू झालं. तर मला असं वाटतं की तो जो काळ होता तो फारच मॅजिकल काळ होता. कदाचित त्यावेळेस जे चॅलेंजेस खूप मोठे वाटले होते ते आता ते चॅलेंज म्हणून वाटत नाही, त्याच्यात अनुभवाचा एक भाग आला.
तर ती मला वाटतं की जसं रणजित म्हणाला की किल्ला आणि डबल सीटची फेज होती, तर माझ्या बाबतीत ती हरिश्चंद्रची फॅक्टरी मुंबई पुणे मुंबईची फेज होती. आणि ती परत फेज जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून हिंदी सिनेमा मधुर भंडारकरचा गेला इंदू सरकार त्यावेळेस आली. कारण मला तिथे बोलावलं गेलं होतं याच कारणासाठी की हा मराठी सिनेमा करतो आणि मराठी लोकांना माहित असतं की योग्य पैशामध्ये चांगलं काम योग्य वेळेत कसं कम्प्लीट करायचं. मला माझ्या पहिल्याच मीटिंग मध्ये सांगण्यात आलं होतं हे की तुला यासाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला तू हवायस एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून, असं मला मधुर भांडारकरनी सांगितलं. आणि मग ते मी चॅलेंज म्हणून घेतलं आणि जे काही आमचं बजेट होतं त्याच्यात आम्ही ठरलेल्या वेळानुसार एक पिरियड सिनेमा खूप मोठ्या लेवलचा आणि स्केलचा करू शकलो. सो मला असं वाटतं की तोही एक स्पेशल पार्ट म्हणता येईल इंदू सरकार. वा, क्या बात आहे. तुमच्या दोघांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यातून तुम्ही इतक्या छान आणि सोप्या पद्धतीने आज फिल्मची ही एक्झिक्युशनची प्रोसेस ईपी म्हणून पण आणि काही प्रमाणात तुम्ही प्रोड्युसर म्हणून पण वेगवेगळ्या अँगल्सनी किती मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पडता, कुठले डिपार्टमेंट याच्यामध्ये काम करतात त्याच्याबद्दल लोकांना माहिती दिली. आणि जेन्युअनली खूप थँक्यू. खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं आजचं. तुमच्याकडून खूप छान गोष्टी कळाल्या. आणि जेन्युअनली आता एखादा थर्ड पर्सन पण जो असेल जो जाऊन फक्त सिनेमा बघत असेल तो नक्की विचार करेल की ओके, ही फिल्म बघितली, ह्याच्या मागे एवढ्या सगळ्या लोकांचा हात होता किंवा एवढी सगळी मोठी प्रोसेस होती. सो त्याबद्दल जेन्युअनली थँक्यू तुमच्या दोघांचं. आज तुम्ही इथे आलात, आपले सगळे आलेल्या मित्र जे आपल्यावरती प्रेम करत आहेत, इतके झाले सेशन्स फॉलो करतायत, त्यांचे पण आभार. उद्याच्या सेशन बद्दल सांगतो. उद्या दुपारी 1 वाजता रेडिओ ह्या सब्जेक्ट वरती सेशन होणार आहे की हाऊ रेडिओ वर्क्स, कसं चालतं. आरजे जे बोलतात ते आपल्याला ऐकू येतं, पण त्यांच्या मागे पण कशा पद्धतीने एखादा रेडिओ चॅनल वर्क होतो, काय इंटरेस्टिंग गोष्टी ते प्लॅन करतात, त्यांच्या कशा टीम्स असतात जे काम करतात. त्याच्यासाठी रेडिओ मिरचीचा आरजे राहुल, बिग एफ एमचा आरजे बंड्या आणि बिग एफ एमचीच आरजे श्रुती हे 3 जण असणार आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. सो नक्की उद्या पण या सेशनला. आजचं सेशन खूप छान झालं, त्याबद्दल तुमच्या दोघांचे पण खूप खूप आभार परत एकदा मी मानतो आणि इथे आलेल्या सगळ्या लोकांचे पण आभार मानतो. माझा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बाय तेजस देवधर ह्या नावाने मी आता एक युट्यूबचं चॅनल सुरू केलंय. इथलेच झालेले सगळे व्हिडिओ तिथे पोस्ट करतोय, पण असेच वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट्स वरती गप्पा मारता याव्यात ह्याच्यासाठी मला आणि आमच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचे नवीन वेगवेगळ्या सेशन्स वरती अजून वेगवेगळी लोक येणार आहेत. सो त्यांच्याशी पण भेटायला आणि ह्या गप्पा ऐकायला नक्की मला फॉलो करा. सो तुम्हाला अपडेट्स मिळतील. सो परत एकदा शेवट करतो ह्या सेशनचा. खूप थँक्यू, खूप मजा आली आणि भेटूयात नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. थँक्यू तेजस, थँक्यू बॅकस्टेज ब्रॉडकास्ट, थँक्यू रणजित, आम्हालाही खूप मजा आली. थँक्यू. आय होप बंद झालेला असेल. थँक्यू.